अमरावती विधान परिषद निवडणूक नामांकन रद्द प्रकरणी नवं वळण लागलं आहे। विप्लव बाजोरिया यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून या प्रकरणी SLP दाखल करण्यात आली आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या याचिकेत विप्लव गोपीकिशन बाजोरिया हे याचिकाकर्ते आहेत, तर भारतीय निवडणूक आयोग आणि संबंधित निवडणूक प्राधिकरणांना प्रतिवादी म्हणून उल्लेखित केला आहे। याचिकाकर्त्याकडून ॲडव्होकेट अमरजीत सिंग करणार युक्तिवाद करणार आहेत। उल्लेखनीय असं की अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी विप्लव बाजोरिया यांच्या नामांकन पत्रावर तांत्रिक आक्षेप घेण्यात आला होता। सुनावणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे नामांकन फेटाळले। त्यानंतर बाजोरिया यांनी उच्च न्यायालयात अपील केलं, परंतु कोणताही दिलासा न मिळाल्यानं हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे। या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुढील कोणती कारवाई करतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। केवळ याचिका दाखल करण्यात आली असून सुनावणीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची तत्काळ सुनावणी घेते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।